मॉर्निंग. आणि मॅडम खात आहेत काय? खिचडी. मॅडमने फरमाईश केली काय खिचडी बनव मम्मा. खातच नाही. हो खा. हे काय? चल तू खा. हाय इजलान. हाय. ओ क्यूट बॉय. नाही खा चल. खेलो हाँ खेलो. ओके बाय. A few moments later. चला सुट्टीमधला होमवर्क करा. संध्याकाळी पुरणपोळी खायची आहे. खायची आहे ना? खायची ना पुरणपोळी? नाही खायची आहे. सकाळपासून तर बोलली मला पुरणपोळी खायची आहे. तुला किती खाणार? ओ मॅडम मॅडम जाऊ दे. मॅडमला होमवर्क करायचं आहे. ठीक आहे मॅडम होमवर्क करा. मूड नाही मॅडमचा. पुरणपोळी कोण बनवणार? तू ना बनवशील ना? नाही बघू संध्याकाळी बनवशील. होमवर्क करायचं म्हणून तोंड कसं झालं आहे? होमवर्क करायचं म्हणून तोंड कसं झालं आहे बघ. करावंच लागेल. 2 days फक्त तू अशीच आराम केला आहेस. होमवर्क करावंच लागेल. आता जेवल्यात ना? आता तुम्ही होमवर्क करा. जेवलात ना आपण? चला चला गुड गर्ल. 2 hours later. पुरणपोळी खायची ना गं? पुरणपोळी खायची ना? चला मग बनवायला. कपडे चेंज कर मला. फ्रेश हो. कपडे चेंज कर. ठीक आहे चला बाय. हो मॅडम काय चाललंय? मॅडम आज खूपच फुरसतीमध्येच आहे. फ्रेंड्स लोक आले नाही बोलवायला ना खेळण्यासाठी मॅडमना. दाखव का डान्स करून तो आला तुझा डान्स क्लासमधला. गजानना गजानना इकडे ये ना. गाणं बोल ना. गाणं नाही तुला फक्त डान्स येतो. सायलेन्स सॉन्ग आहे का? सायलेन्स. कोणते सॉन्ग? गजाननला असेल. कर ना डान्स. नाही मी एवढा शिकवलं. ओके. मी घरी पेपर शो बनवला. घरी नाही बनवलाय विकत आणलेला. काही पण नको बोलूस. पण हा वाला आहे ना हा वाला मी घरी बनवलाय. नॉट मी. मी बोल. मी आणि हे रेडीमेड आहे. माझं संपाला ना म्हणून मी बनवतो. ह्याला फर्स्ट टाकलं. ठेवा. चला जाऊया. कुठे? पुरणपोळी बनवायला. तू आज बनवशील ना? मी कपडे चेंज करून झाले. काय बनवते मम्मी? तुला पुरणपोळी खायची ना? हां पुरणपोळी बनवते. पुरणपोळी दाखव आम्हाला. चण्याची डाळ भिजत टाकली. भिजत म्हणजे शिजत ठेवली आहे. वरती चढ ना. चण्याची डाळ शिजत ठेवलेली आहे. आणि ह्याच्यामध्ये हे पीठ मळलं आहे.
नको त्याला भिजत ठेवलेलं आहे. हे अर्धा तास भिजत ठेवलं की ते पीठ छानपैकी असं मळतं. तुला खायची ना पुरणपोळी? हो गाईज, मला एक गोष्ट वेलकम नोटीस टू आली आवर आहे चॅनल. आणि वेलकम टू आवर चॅनल. तर आज मी पुरणपोळी बनवणार आहे. मला गॅसच्या जवळ परमिशन नाही, मम्माने म्हणून कुकर लावून ठेवलं आणि हे केलं. पण मी पूर्ण पुरणपोळी का हे शिजल्यावर काय करायचं मम्मा आपल्याला? खायची पुरणपोळी बनवून कशी बनवायची दाखवेन मी तुला. ठीक आहे, पण मी इकडेच उभी राहणार आहे. अरे त्याला वेळ लागणार अजून. त्याला वेळ लागणार अजून. आणि हे आपलं कुकर मध्ये शिजणारी डाळ. या A few moments later. बघा दृष्टी पुरणपोळी लाटत आहे. आतापासूनच शिकते माझं बाळ. आमटी आहे. आता मी हे बनवलंय, मी बनवलंय आणि हे मम्माने केलंय. मम्माने मला तोपर्यंत काम तर दिलं, मी युट्यूब पासून बघून केलं, पण केलं तर केलं. चला कशी टाकू? आम्ही लागते. दृष्टीने पुरणपोळी लाटून द्यायचा सत्यानाश केलेला आहे. फाडली आहे, त्याला फाडली आहे. मोठी तर बनवली आहे ना. फुगते. मस्त व्हिडिओ होतोय का? थांब थांब थांब. चल तू आता जा, बस बाहेर. मी ते आणून जा. A few moments later. मग कशी वाटली पुरणपोळी? आम्ही जेवलो, पण आम्ही जेवणाचा व्हिडिओ शूटच नाही केला, कारण की आमच्या मॅडमला एवढी भूक लागली होती. तिने दाबून 2 पुरणपोळ्या खाल्लेल्या आहेत, हो की नाही? आणि त्याच्यासोबत आमटी. आमटी. येस. कशी वाटली पुरणपोळी? मग ॲज युजल छानच. खातेस ना माझं बाळ? मग आता झोपायचं की नाही? झोपायचं नाही. बर्थडे जवळ येतोय. किती डेज बाकी राहिले आहेत? किती डेज बाकी आहेत? अच्छा, सरप्राईज आहे. अच्छा, डेट नाही सांगणार, तुम्हाला माहित नाही डेट काय. ओके. डेट काय ते माहित नाही. आणि माहित सांगून पण टाकली होतीस मागच्या ब्लॉग मध्ये नाही नाही की या नाही. या डेटला माझा बर्थडे आहे. तुम्ही ते सांगितलं त्याच्या नेक्स्ट मंडे, त्याच्या नेक्स्ट हो, पण त्यांनी नेक्स्ट टू नेक्स्ट मंडे त्यांनी कॅल्क्युलेशन केलं असेल ना की बाबा या डेटला आहे. सो ठीक आहे, जाऊ दे. पण दिष्टीच्या बर्थडेला 8 डेज बाकी आहे. लवकरच बर्थडेचे ब्लॉग्स येतील, सरप्राईजचे ब्लॉग येतील, आणि अनबॉक्सिंगचे ब्लॉग्स येतील. अनबॉक्सिंग गिफ्ट मी एक्साइटेड असणार आहे. नाही, अनबॉक्सिंग म्हणजे जे आपण देऊ ते आपण, म्हणजे आम्ही देऊ गिफ्ट ते, तसं आम्हाला कोणाकडून गिफ्टची अशी अपेक्षाच नाहीये. पण आणि जर एक दिले तर गिफ्ट आम्ही त्याची स्पेशल आहे माझ्यासाठी. अनबॉक्सिंग एक करू. गिफ्ट स्पेशल आहे कोणाचं आहे? माझ्या मोठ्या बाबांचा. ओके. खूप मोठं मला तर special. पाहिजे होतं. मी सर, ते तुम्हाला Excited दाखवणार आहेस आहे. का तू? हा, मी ते तुम्हाला दाखवणार आहे अनबॉक्सिंगच्या ब्लॉगला, ट्यूसडेला, 9 सप्टेंबरला. सांगितली डेट. काही नाही होत. मग किती एक्साइटेड आहेस? मी लय एक्साइटेड आहे. दरवर्षी दृष्टीच्या बर्थडेच्या वेळेस गणपती बाप्पा असतात, पण ह्या वेळेस विसर्जन होऊन गेल्यावर दृष्टीचा बर्थडे येते. म्हणजे सगळे फ्री असतात त्यावेळेस, नाही तर सगळे बिझी असणार. गणपतीमध्ये. आमच्या बर्थडेला वर्षा, भाई, मावशी, काका, रमा येणार आहे. नाही तर कसे सगळे तिच्या बर्थडेच्या वेळेस कशी बिझी असतात, त्यामुळे कोणी अवेलेबल होत गणपती तिचा नाही. विसर्जन होणार आहे आणि तिच्या आता घरी. कसं ह्यावेळेस आणि उद्या तिच्या गणपती बघायला आम्ही जाणार आहे, दर्शन करायला. हा, आणि त्याचा पण सुद्धा ब्लॉग आम्ही ना आणि दरवेळी ना आणि- जात असतो खेतवाडीचे सगळे गणपती दर्शन घ्यायला. यावेळी पण जाणार आहे. पण आपण उद्या जाणार आहोत कामोठेला. हा?
म्हणजे माझ्या वर्षा भाई माझ्या माहेरी कामोठे. आणि वर्षा भाई मावशी आणि सगळे काका आपण कामोठेचे गणपती एक्सप्लोर करणार आहोत. कोणासोबत? बाळा मामा आणि वर्षा भाई, रुपेश मामा, बारकी मावशी. आणि हिच्या मावशीचा बर्थडे पण आहे ना हा परवा. आम्ही सेलिब्रेट करणार आहे. जिला तुम्ही ब्लॉग मध्ये पाहिलंच असेल, आणि माझी खूप वेळा पाहिलं असेल. फेवरेट पण येणार आहे. अच्छा. वर्षा भाई. हा, आणि कसं दृष्टीच्या मावशीचा, लहान मावशीचा बर्थडे आहे 31st, पण आम्ही तिचं सेलिब्रेशन कधी उद्याच करू. उद्या मग दृष्टीच्या मावशीचा उद्या बर्थडे आहे, तर दृष्टी उद्या एक्सायटेड आहे. आहे. नाही, बर्थडे आहे पण नाही, 31st 31 डिसेंबरला. ऑगस्टला. ऑगस्टला. पण आपण कधी सेलिब्रेट उद्याच करू ना. उद्याच गणपती हा. बाप्पा बघायचे सगळे कामोठ्याचे, आणि तिला बोलून वर्षा भाई पण गावी चालले. तिचा सुद्धा तो व्लॉग येऊन जाईल बर्थडेचा. तिला पण छोटूसं वर्षा भाई पण सरप्राईज देऊ. गावाला चालले. का जाते का माहित. गावाला चालली संडेला. बोलली तुला? हा. अच्छा, असं आहे का? मग तुम्हाला झोप बाय. आली की नाही? आता झोपायचं की नाही तुम्हाला? पण आमच्या ग्रुप कॉलिंग मध्ये ती भेटणार ना. येणार पण ती मम्मातला बुबू झाली. इट्स ओके. पण आता झोपायचं काय घेणार आहे? आम्ही जाता जाता काय करणार? लाईक, शेअर, सबस्क्राईब अँड कमेंट. तुमच्याशी कमेंट. बोलायचं मन आहे. थोडा वेळ बोलते मग करते. जेवला सगळे? दात पडलेत तुझे? ठीक आहे, ठीक आहे, चालेल. आता मी एक ठेवणार ना, तेव्हा थँक माझ्या यू ना फॉर वॉचिंग आ, दिस व्हिडिओ. आ. तुम्हाला आमचा ब्लॉग दिवसाचा कसा वाटला, पुरणपोळी दृष्टीने कशी बनवलेली आहे ते सुद्धा सांगा कमेंट करून. तिची फाटलेली फुटलेली पुरणपोळी कशी, तिनेच खाल्ली पण ती. तूच खाल्ली ना? सो आता आम्ही चालले झोपाला. मला दृष्टीला पण सुट्टी आहे उद्या आता. पण तिची 2-3 दिवस लास्ट आता सुट्ट्या उद्या आम्ही पेंडिंग आहेत, राहिले आहेत. उद्या आम्ही 4 वाजता जाणार आहे वर्षा भाई, मावशी, काका, रमा कडे. काही पण बोलते, काही पण. तर फुल ती नेम वर्षा भाई जी आहे ती उद्या तुम्ही तिला बघाल. वर्षा तिला- भाई, मावशी, काका, तिला दाते. प्रत्येक ब्लॉग मध्ये तुम्ही बघितला होताच. रमा, दाते. तिला प्रत्येक ब्लॉग मध्ये तुम्ही पाहिलाच आहात. उद्या पहा तिचं फुल नेम मी असं का ठेवलेलं आहे ते सुद्धा तुम्हाला मिळेल बघायला. हिचा फुल नेम काय? So, वर्षा, bye. थांबा. वर्षा भाई, मावशी, त्या मुलीला काका, झोपायचं रमा नाहीये ना. आणि दाते. ह्या मुलीला झोपायचंच नाहीये म्हणून टाइमपास चाललेला आहे या पोरीचा. माझ्या विशाल मामाचं नाव काय माहिती आहे? विशाल मामा पोट आतमध्ये करा. काही दाते. पण टाइमपास चाललेला आहे दाते. मुलीचा, काही पण. आणि आता रुपेश झोपायचं मामाचं आपण, चला. रुपेश मामाचं नाव आहे रुपेश मामा. तो सिंपल आहे ना. असं नाहीये, चला ठीक आहे. चलो, सो बाय, गुड नाईट, टेक केअर, थँक्स फॉर बाय. वॉचिंग. उद्याचा our व्लॉग video. येणार आहे. हो. सो बाय. काय करायचं बाबा.